राहुरी शहर हद्दीमध्ये जोगेश्वरी आखाडा परिसरात नगर परिषदेच्या शाळेच्या प्रांगणामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम सुरू असताना अचानकपणे बिबट्याचं दर्शन झालं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गर्दीच्या ठिकाणी बिबट्या आल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. 19 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी शिवजयंतीचा कार्यक्रम सुरू असतानाच बिबट्या शाळेच्या संरक्षक भिंतीवरती बसलेला दिसून आला. कार्यक्रम संपल्यानंतर काही नागरिक चारचाकी वाहनामधनं घरी जात असताना त्यांना भिंतीवरती बसलेला बिबट्या स्पष्टपणे दिसला. यावेळी परिसरामध्ये शिवजयंती निमित्तानं महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं महिला, नागरिक, लहान मुलं या ठिकाणी उपस्थित होते. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र संभाव्य अनर्थ टळल्यानं मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. शाळा परिसर आणि लगतचा निवासी भाग या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्यानं पालक वर्गात तीव्र चिंतेचं वातावरण आहे. लहान मुलांची सुरक्षितता आणि नागरिकांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवरती आलाय. नगरसेवक डवले प्रशांत विजय यांनी प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन परिसरात वनविभागाची गस्त वाढवावी, पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. सर्व ग्रामस्थांनी सह्या करून पाठिंबा द्यावा असं आवाहन करण्यात आलं. तर परिसरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवणं, रात्रीच्या वेळी पोलीस आणि वनविभागाची संयुक्त गस्त वाढवणं आणि नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करणं या उपाययोजना तातडीनं राबवण्याची गरज व्यक्त होते. दरम्यान वनविभागानं या घटनेकडे गांभीर्यानं पाहून त्वरित कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील स्थानिकांकडून देण्यात आला. आता प्रशासन किती तत्परता दाखवतं याकडे परिसरामधील नागरिकांचं लक्ष लागलंय.